कसे बनले देवांश? वाव मम्मी खूप छान बनले. मम्मीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. तर आज आपण पोह्याचे झटपट होणारे मेदूवडे कसे बनवायचे ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आपण बटाट्याचा अजिबात वापर करणार नाही आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये मधल्या वेळी खाण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी इथे मी जाड पोहे घेतलेले आहे. पोह्याचे असे निश्चित प्रमाण नाही, कमी किंवा जास्त आपण घेऊ शकतो. त्यानंतर पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. स्वच्छ धुवून यातील पाणी काढून टाकल्यानंतर जर पोहे जास्त कोरडे वाटत असतील तर त्यामध्ये थोडे आणखी पाणी ठेवायचे आहे आणि ह्या पोह्याचा मऊ गोळा तयार व्हावा यासाठी आपण 15 मिनिट हे पोहे झाकून साईडला ठेवून देऊया. तुम्ही बघू शकता इथे पोह्यांना झाकून 15 मिनिट झालेले आहे आणि पोहेही छान भिजलेले आहे. आता यामध्ये आपल्याला पाववाटी रवा घालायचा आहे. रवा हा बाइंडिंगचे काम करतो, त्यामुळे रवा टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर यामध्ये घालायची आहे लाल मिरची पावडर. याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचे बारीक तुकडे कट करून ते सुद्धा यामध्ये टाकू शकता. लसूणची पेस्ट, थोडे जिरे, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी दही आणि सर्वात शेवटी हिरवी कोथिंबीर घालून हे सर्व साहित्य एकजीव मिक्स करून याचा छान मऊ गोळा तयार करून घेऊया. येथे आणखी एक सांगायचे म्हणजे आपण जेव्हा गोळा तयार करतो त्यावेळी जर मिश्रण जास्त कोरडे वाटले तर यामध्ये थोडा पाण्याचा हात घेऊन गोळा मऊ करून घ्यावा आणि जर मिश्रण पातळ वाटत असले तर यामध्ये बाइंडिंगसाठी आणखी थोडा रवा ॲड करून मिश्रण घट्ट करून घ्यावे. तुम्ही बघू शकता इथे आपला तयार गोळा झालेला आहे. हा गोळा आपण साईडला 15 मिनिट झाकून ठेवून देऊया, जेणेकरून यामध्ये जो रवा टाकलेला आहे तोही यामध्ये छान सेट होईल. तुम्ही बघू शकता इथे आपला गोळा छान सेट झालेला आहे. मऊ असा गोळा आपला तयार झालेला आहे. आता आपण या गोळ्याचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मेदूवडे तयार करून घेऊया. त्यासाठी हा गोळा हाताला चिकटू नये म्हणून आपल्याला हाताला थोडे तेल लावून घ्यायचे आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या गोळ्याचे छोटे छोटे गोळे तयार करून मेदूवडे तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे छोटा गोळा घेऊन त्याला मधोमध होल पाडून आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण आपले सर्व मेदूवडे तयार करून घेऊया. अशा प्रकारे तयार केलेले सर्व मेदूवडे आपण तळून घेऊया. तळण्यासाठी बाजूला मी गॅसवर कढईमध्ये तेल घालून ते गरम करून घेतलेले आहे. त्यावर आपण मेदूवडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. फक्त मेदूवडे तळतेवेळी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून हे वडे आतल्या बाजूने सुद्धा छान तळले जावे. येथे आणखी एक सांगायचे म्हणजे मेदूवडे तेलात टाकल्याबरोबर लगेच याला पलटून घेऊ नका, कारण लगेच जर पलटण्याचा प्रयत्न केला तर झाराला चिटकून हे तुटू शकतात. त्यामुळे आपल्याला हे मेदूवडे कढईमध्ये थोडे झाल्यानंतर याला पलटायचं आहे. अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सर्व मेदूवडे तळून घेऊया. त्यानंतर वड्यासोबत करायची आपल्याला स्पेशल चटणी. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. भाजलेल्या शेंगदाणे चटणीला खूप छान चव येते. नंतर टाकायचे हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ आणि हिरवी कोथिंबीर घालून हे सर्व साहित्य मिक्सरला लावून स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया. तयार केलेल्या चटणीमध्ये आपल्याला फोडणी टाकायची आहे. यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडून झाल्यानंतर जिरे घालायचे आहे आणि ही फोडणी या चटणीवर टाकायची आहे. अप्रतिम ही चटणी तयार होते. तयार झालेली चटणी वाटीमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अप्रतिम असे मेदूवडे आपले तयार झालेले आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये आपण हे मेदूवडे तयार केलेले आहे. तसेच तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये वरून छान मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे मेदूवडे आपले तयार झालेले आहे. तुम्ही पण उन्हाळ्यामध्ये मधल्या वेळी हे मेदूवडे ट्राय करून याचा आस्वाद घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.